पुण्यातनं बातमी आहे। पुण्याच्या हडपसर भागात पोलिसांकडून गुन्हेगारांची धिंड काढण्यात आली। पुण्याच्या हडपसर परिसरामध्ये गाड्यांची तोडफोड करत दहशत माजवणाऱ्या टोळक्याची हडपसर पोलिसांनी धिंड काढली। ज्या परिसरामध्ये गाड्यांची तोडफोड झाली तिथेच पोलिसांनी या गुन्हेगारांना शिक्षा दिल्याचं पाहायला मिळालं। काही दिवसांपूर्वी आरोपींकडून हडपसर परिसरात 7 ते 8 गाड्या फोडल्या गेल्या होत्या आणि दुकानांची सुद्धा तोडफोड झालेली होती। मिकी घाई आपल्या सोबत आहेत। मिकी, या गुन्हेगारांना अद्दल घडवण्यासाठी पोलिसांनी काय उपाययोजना केल्यात, काय घडलं होतं या परिसरामध्ये? ज्ञानदा, काही दिवसांपूर्वी या सगळ्या मुलांकडून हातात शस्त्र घेऊन जे वाहन रस्त्याच्या कडेला लागलेले असतात, दारूच्या नशेत त्या वाहनांचं नुकसान करण्यात आलेलं होतं, गाड्यांचं तोडफोड करण्यात आलेली होती। त्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना या संदर्भातली तक्रार दिली। पोलिसांनी या परिसरातला सीसीटीव्ही फुटेज शोधलं आणि या आरोपींना सगळ्यांना ताब्यात घेतलं, अटक केली। जर आपण बघितलं तर हे सातत्याने अशा पद्धतीने घटना पुण्यामध्ये घडतायत। अनेक ठिकाणी वाहनांची तोडफोड अशा पद्धतीने केली जाते। किरकोळ वादावरून हे सगळे मुलं तिकडे जातात आणि त्या परिसरात असलेले वाहनांची नुकसान करतात। पोलिसांनी या आरोपींना अद्दल घडवण्यासाठी थेट त्याच परिसरात सर्वसामान्य लोकांसमोर यांची धिंड काढून यांना कुठेतरी एक अद्दल घडावं यासाठी हे प्रयत्न करतायत। काल संध्याकाळी जेव्हा या सगळ्या परिसरात जिथं यांनी गाड्यांची तोडफोड केली होती, वर्दळचा भाग आहे, तिथूनच त्यांना बेड्या घालून अशा पद्धतीने त्यांची धिंड काढून अक्षरशः त्यांना तिथं मारण्यात देखील आलेला आहे आणि त्यानंतर त्यांना कुठेतरी अद्दल घडावी यासाठी आता येरवडा कारागृहात सुद्धा पाठवण्यात आलेला आहे। पोलिसांचा प्रयत्न आहे जे वाहनांची तोडफोड करतात हे मुलं, हे तरुण, हे कुठेतरी थांबावी यासाठी अशा पद्धतीने पोलिसांनी एक नवीन शक्कल लढवली। आता धन्यवाद मिकी या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।